सोयाबीनच्या अगोदर कंटिन्यू आम्ही ऊस घेत होतो. म्हणजे सर्व ऊसच घेत होता. सर्व ऊसच. हा. पाणी भरपूर असल्यामुळे काही अडचण नाही की कोणालाही पण वाटायचं की ऊसच घ्यावा. हो. आणि आजची कंडिशन पण तीच आहे हो. की कोणालाही वाटतंय की आज ऊसच घ्यायला पाहिजे आपण. बरोबर. कारण काय होते माहितीये का, बांधावरून शेती करणे आपल्याला परवडत नाही. बरोबर. हो. मुळात ही माझी हे आहे समजा की मनस्थिती आहे. हो. तर त्याच्यामुळे काय होते माहितीये का, बांधावर यायचं, पाणी लावायचं, फिरक्या लावायच्या, हो, हे बरोबर. आपल्याला म्हणजे आपल्या मनामध्येच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे काहीतरी फाटा काढायचा आपण शेतीला. आणि लागवड ही बेड पद्धत असल्यामुळे बियाणाचं प्रमाण कमी होतं एकदम. आणि पाहायला गेलं तर बियाणं किती 12 किलो लागते. हो. आणि एक पेरणीला 30 किलो आपण वापरतो. बरं. नॉमिनल शेतकरी 30 किलो वापरते बियाणं पेरणीसाठी. हो. तर तुमचं काय होते माहिती का, 30 किलो बियाणं टाकल्याच्या नंतर सोयाबीन वाढते. हो. बरोबर. सोयाबीन वाढल्याच्या नंतर काय होतं, हाईट तुमची जास्त होती, जास्त height कमराच्या आसपास होती, कधी कधी जास्त बी होती. बरोबर. हा. तर त्याच्यामुळे आपण काय करतो की सोयाबीन फुटवा जास्त होते. बरोबर. आणि पुन्हा गेल्या वर्षी आपण काय केलं, आपण सोयाबीनची शेंडी पण फोडणी केली. बरं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी सोयाबीनच्या प्लॉटवरती आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त सोयाबीनची लागवड किंवा पेरणी केली जाते. पण त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांचे जे उत्पादन आहे तर सरासरी आता मागच्या काळामध्ये सोयाबीनचं उत्पादन एक 6 ते 8 क्विंटलपर्यंत घेत होते. पण आता अलीकडच्या काळामध्ये हे उत्पादन थोडंसं आधुनिक तंत्रज्ञानामुळं व्यवस्थित थोडं वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये काही शेतकरी आता 10 ते 12, 13 क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन घेत आहेत. पण आता मी ज्या प्लॉटवरती उभा आहे तर मित्रांनो, एक रेकॉर्ड ब्रेक उत्पादन इथं मागच्या वर्षी घेतलेलं आहे शेतकरी बांधवांनी. तर याच्यामध्ये 1.5 एकरमध्ये जवळपास एक 28 क्विंटल, म्हणजेच 1 एकरमध्ये 18 क्विंटल उत्पादन इथं शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी मिळवलेलं आहे. तर हे जे उत्पादन आहे तर एक रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे. हे कशा पद्धतीनं त्यांनी साध्य केलं, त्याच्यासाठी कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं, तर हे सर्व माहिती आपल्याला आज शेतकरी बांधवांकडून जाणून घ्यायची आहे. तर वसंत भाऊ, तुमचं मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. राम. आणि सर्वप्रथम तर आपला शेतकरी बांधवांना एक परिचय द्या. माझं नाव वसंत शिवाजीराव शिंदे, राहणार मरडसगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर आहे 9657 33 0303. तर वसंत भाऊ, आता आपण हे जे सर्व आपण सोयाबीन जी आपण लागवड केलेली आहे तर याच्यातला सर्वप्रथम आम्हाला तो थोडासा अनुभव सांगा. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही कशा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करत होतात, त्याच्यानंतर तुम्ही आता याचं कशा पद्धतीने उत्पादन वाढवलं आणि काय काय व्यवस्थापन केलं थोडक्यात पाठीमाग. खरं तर एक तुम्हाला सोयाबीनच्या अगोदरचं एक थोडक्यात माहिती देतो. हा. सोयाबीनच्या अगोदर कंटिन्यू आम्ही ऊस घेत होतो. म्हणजे सर्व ऊसच घेत होता. सर्व ऊसच. पाणी भरपूर असल्यामुळे काही अडचण नाही की कोणालाही पण वाटायचं की ऊसच घ्यावा. आणि आजची कंडिशन पण तीच आहे की कोणालाही वाटतंय की आज ऊसच घ्यायला पाहिजे आपण. बरोबर. कारण काय होते माहितीये का, बांधावरून शेती करणे आपल्याला परवडत नाही. बरोबर. हो. मुळात ही माझी हे आहे समजा की मनस्थिती आहे. हो. तर त्याच्यामुळे काय होते माहितीये का, बांधावर यायचं, पाणी लावायचं, फिरक्या लावायच्या, हे आपल्याला म्हणजे आपल्या मनामध्येच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे काहीतरी फाटा काढायचा आपण शेतीला. हो. त्याच्यामध्ये काय केलं आपण, किंवा सोयाबीन मध्ये काहीतरी आपण, जसं की आता तुम्हाला माहित असेल, प्रशांत पटेल नावाचे शेतकरी आहेत. हो. त्यांचं उत्पादन एक 28 क्विंटलचं पर एकरचं. बरोबर आहे. हो. तर माझा उद्देश त्यांच्यापर्यंत जरी आपण नाही गेलो तर त्यांच्या पावला पाऊल ठेवून आपण एक थोडीफार तर प्रगती करू शकतो ना. प्रयत्न करून आपण उत्पादन वाढवू शकतो आपलं. बरोबर आहे. बरं, आता आपण ज्या प्लॉट वरती उभे आहेत तर सध्या याची जी लागवड आहे ही आपण कधी केलेली आहे? आता ह्याची लागवड आहे आपण 14 जून 15 जून 2 दिवस आपण लागवड केलेली आहे. बरं, म्हणजे आज जवळपास एक 14 तारीख आहे, 1 महिना कंप्लीट झालेला आहे. बरं, आपल्याला आता आपण जे मागच्या वर्षी जे उत्पादन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास 18 क्विंटल आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण व्हरायटी कुठली वापरली ती आपण? आता आपण तुम्हाला गेल्या वर्षी सांगतो का, आपण गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये फुलेदुरा 992 आपण व्हरायटी केली. त्याच्यामध्ये एकरी बियाणं आपण एक 12 किलो टाकलं होतं. बरं. आणि लागवड ही बेड पद्धत असल्यामुळे बियाणाचं प्रमाण कमी होतं एकदम. आणि पाहायला गेलं तर बियाणं किती 12 किलो लागते. आणि पेरणीला 30 किलो आपण वापरतो. नॉमिनल शेतकरी 30 किलो वापरते बियाणं पेरणीसाठी. तर तुमचं काय होतं माहिती का, 30 किलो बियाणं टाकल्याच्या नंतर सोयाबीन वाढते. हो, बरोबर. सोयाबीन वाढल्याच्या नंतर काय होतं, हाईट तुमची जास्त होती, कमराच्या आसपास होती, कधी कधी जास्त बी होती. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण काय करतो की सोयाबीन फुटवा जास्त होते. बरोबर. आणि पुन्हा गेल्या वर्षी आपण काय केलं, आपण सोयाबीनची शेंडी पण फोडणी केली. बरं. म्हणजे आता हे पहिला प्रयोग आपण समजा कोणी केलाच नाही आतापर्यंत. म्हणजे शेंडी पूर्ण सोयाबीनची तुम्ही खुडल्यानंतर? सोयाबीनची पूर्ण नव्हती आपण खुडली, एक नॉमिनल एक ट्रायल म्हणून घेतलं होतं. बरोबर.
हा पण तर त्याच्यामध्ये काय होते माहिती का, जसे फुटे शेंडे खोडल्यावर येतात हो हो तसे मला तर वाटत नाही की कोणत्या औषधानं तुमचं कोणतं बरोबर. टॉपिकोनॉझॉल मारा, काही पण मारा, बर 1261 मारा, म्हणजे मागच्या वर्षी जे तुम्ही प्रयोग केला तर ते तुम्ही सक्सेस झाले सक्सेस झाला, एकदम नंबर एक सक्सेस झाला. मग आता पण तुम्ही ते प्रयोग करणार आहेत का आता यावर्षी? शेंडे खोडण्याचा कार्यक्रम करणारच आहेत ना. बरं बरं म्हणजे आपल्याला जे आपण एका वेळेस हाईट जर वाढली आपल्या सोयाबीनची तर त्याच्यामध्ये आपल्याला हाईट वाढल्यामुळे जास्त ब्रँचेस मिळत नाहीत, फुटवा मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्ही ते शेंडे खोडण्याचा प्रयोग केलेला आणि ते यशस्वी झालेला आहे. यशस्वी पण झाला. हो बरं बरं. तर वसंत भाऊ, आपलं आता मागच्या वर्षी जे उत्पादन मिळालं होतं आपल्याला, हो. म्हणजे एकरी 18 क्विंटल, हो तर बरोबर. आता या वर्षी सुद्धा आपण त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे. ते नियोजन चालू आहे आपलं. हो. तर आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आपल्याला, किंवा कशा पद्धतीने आपण आता ही जी सोयाबीन आहे आपल्या समोर दिसते, हो. याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला एक सुरुवातीपासून म्हणजे मशागतीपासून शेवटपर्यंत जाणून घ्यायचे. आपण एक स्टेप बाय स्टेप ती जाणून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगा की आपण ही सोयाबीन लागवड करत असताना याच्या अगोदर मशागत कशा पद्धतीने केली होती? तर तुम्हाला सांगतो, आपण सुरुवातीला याच्या अगोदर उन्हाळ्या याच्यामध्ये रबीमध्ये हरभरा घेतला. हो बरोबर आहे. हो. हरभरा आपण इथं अंकुर चिरागचा घेतला होता. बरं. आणि पलीकडं याच्यामध्ये हे फुलेक्रपा घेतला होता, म्हणजे आपला काबुली हरभरा घेतला होता. तर याच्यामध्ये आपण अंकुर चिरागला आपल्याला एकरी 16.5 ॲव्हरेज आलं. बर. आणि ह्याला काबुलीला 12 क्विंटल आलं पर एकरचं. बरं, मग ते पण उत्पादन आपलं त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं झालं. हो. तर ह्याच्यामध्ये आपण हरभरा निघाल्यानंतर काय करतो, आपण शेताची नांगरट करून टाकतो. बरोबर. मेन मुद्दा, नांगरट केल्यानंतर 2-3 महिने रान तळते आपलं. बरं, म्हणजे एक चांगलं खोलवर नांगरट केली का आपण 2-3 महिने रान तळते. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण काय करतो, रोटावेटर तर मारायची गरजच पडत नाही शेताला. 2-3 महिने जर नांगरट केली हो तर तुम्ही जर आता पण पाहू शकता आपल्या शेतामध्ये तुम्हाला असं रान हे दिसणार नाही, निब्बर दिसणार नाही. हो. तर त्याच्यामुळे रोटावेटर मारायचा संबंधच येत नाही. बरोबर, म्हणजे तुमची ही जमीन सुद्धा एक काळी ब्लॅक सॉइल असल्यामुळे पूर्ण गरजच पडत नाही तेवढं काय करण्याची. म्हणजे पूर्ण याच्यामध्ये माती सुद्धा याची चांगली एकदम नरम आहे. बरोबर आहे. तुम्ही जर सरासरी असं पायी चाललात तर तुम्हाला तिथपर्यंत जास्त धाप भरते. बरोबर, म्हणजे एवढी जमीन आमची चांगली. बरोबर. मग ते पण आपलं उत्पादन जे चांगलं मिळते आपल्याला ते सुद्धा एक कारण त्याच्यामध्ये चांगलं. कारण आहे. बरोबर. आणि आता मशागत आपण नांगरट केल्यानंतर समजा त्याच्या पुढे कशा पद्धतीने केली आपण? त्याच्यानंतर आपण काय करतो, नांगरट केल्यानंतर आपलं बैलाच्या पाळ्या झालं. हो. 2-3 पाळ्या मारून घेतो आपण. बरं. 2-3 पाळ्या नंतर काय करतो माहिती का, आपण सुरुवातीला आपण समजा आता पेरणीच्या अगोदर 15 दिवसानं त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचे 3 बॅग टाकतो. म्हणजे काळ्या मातीमध्ये टाकायचे, बेड मारायचे? नाही, बेड मारण्याच्या अगोदरच. बेड मारायच्या अगोदरच सिंगल सुपर फॉस्फेट आपण 3 बॅग टाकायचे. त्याच्यासोबत 25 किलो एक पोटॅश टाकतो. बरं. आणि सल्फर 10 किलो. आणि ह्याच्यासोबत पण एक 10-26 एक बॅग. बरं, म्हणजे असं एक आपला एकरीचा हा प्रमाणचा डोस झाला. 3 सिंगल सुपर फॉस्फेट, 3 सिंगल सुपर फॉस्फेट, 25 25 किलो किलो पोटॅश, 10 किलो सल्फर आणि एक बॅग 10-26. असं एक कॉम्बिनेशन सोयाबीनचं अगोदरच टाकून टाकून आणि त्याच्यानंतर मग आपण बेड पाडतो. बरं, म्हणजे तुम्ही बेसल डोस टाकल्यानंतर बेड पाडायचे. बेड पाडतो. बरं, ते किती फुटावर पाडायचे बेड? आपण आता सरासरी सुरुवातीला आपण 3.5 फुटावर बेड पाडत गेलो. बरं. स्टार्टिंगला जेव्हा आपण लागवड ही पद्धत केली तेव्हा 3.5 फुटावर लागवड केली. म्हणजे बेडची पद्धत. पण 3.5 फुटावर काय झालं, सोयाबीन दाटू लागली. जवळ अंतर. मग त्याच्यामुळे थोडं अंतर वाढवण्याचं आपण गेल्या वर्षीपासून 4 फुटावर चालू केला प्रयोग. बरोबर. मग 4 फूट आपल्याला एकदम सफिशियंट वाटला, की म्हणजे व्यवस्थित एकदम, की कुठलाही म्हणजे सोयाबीनला काही ताण नाही, हवा खेळती राहते एकदम. म्हणजे सोयाबीनची हाईट पण वाढते आणि शेंगाचं पण प्रमाण भरपूर राहते. सगळीकडून त्याला व्यवस्थित अंतर मिळाल्यामुळे हवा खेळती राहते. बरोबर. ज्याला ब्रँचेस फुटवा होण्यासाठी सुद्धा जागा चांगली मिळते. हा. तर याच्यामध्ये हे पण पॉईंट आहे की समजा आपल्याला जास्त दाट करणं काही पॉईंट नाही त्याच्यामध्ये. नाही दाट नाही. व्यवस्थित त्याला अंतर दिलं तरच आपण याच्यात फुटवा चांगला मिळतो आपल्याला. चांगला भेटतो. बरोबर. बरं. मग याच्या आता हे झालं आपलं बेडचं अंतर. 4 फुटावर बेड मारले योग्य राहतात. मग त्याच्यानंतर आता बेड पाडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण लागवड करायची आपल्याला, तर ते 2 बियाचं अंतर किती ठेवतो त्याच्यामध्ये? आपण 2 बियाचं अंतर हे 6.5 इंच ठेवतो. 6.5 इंच. आणि वरती ह्याच्यामध्ये 18 इंच ठेवतो बेडवर. 2 लाईनचं अंतर 18 इंच. 2 लाईनचं अंतर 18 इंच आणि रोपातलं अंतर 6.5 इंच ठेवतो. बरं, म्हणजे आणि एका जागेवर किती बिया टाकायच्या? एका जागेवर सरासरी आपण 1 पासून 3 पर्यंत बियाणं पडतात आपल्या. म्हणजे एकरी प्रमाणे ह्याचं 12 क्विंटल 12 किलोचं पडतंय. 1 एकर मध्ये 12 किलो बियाणं टाकायचं. त्याला ते लागवड करत असताना कशा पद्धतीने करायचं? लेबरच्या हाताने करायची का काही मशीन? लेबरच्या हाताने आपण हे करत नाहीत, लागवड करत नाहीत. हँडपुश सीडर आहे ना आपलं टोकन यंत्र. तर ते आमची मित्र कंपनी आणि आम्ही 2 जण. बरोबर. तर 3 जण लागवड करतो पैत करण्याची एका दिवसामध्ये. बरं, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला एकतर वेळ पण वाचते आपला
आणि आणि जी एक समान सर्व एक समान हे होते. एक समान लागवड आपल्याला त्या हो. हँडपूस सीडर यंत्रानं इथं बरोबर. करता येते. तर आपण ज्यावेळेस लागवड करतो हो. बियाण्याची, तर त्याला बीज प्रक्रिया काय करतात त्याच्यामध्ये? हां, बीज हं. प्रक्रियाचा आता मेन मुद्दा आहे आपला, हो, सगळ्यात बरोबर. महत्त्वाचा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यामुळे हं. अगोदर काय करतो आपण, हां. एक तुमचं GSPचं जे आहे PCT PCT. 410, हो, हो, हो. हे सध्याच्याला तर मला तर वाटतं सगळ्यात नंबर एक बीज प्रक्रिया हो, आहे हे. हो. त्याच्या त्याच्यामध्ये अगोदर आपण एक 15 दिवसांच्या अगोदरच बीज प्रक्रिया करून घेतो. बरं लागवड करायच्या एक 15 15 दिवस दिवसांच्या अगोदर. अगोदर आणि लागवड करायच्या अगोदर काय करतो आपण, ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हां, कधी लावून घ्यायचं त्याला ट्रायकोडर्मा? लावायची एक अर्धा 1 तास म्हणजे किंवा आपलं जे रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक आहे ते 15 दिवस 15 अगोदर दिवस अगोदर. आणि त्याच्यानंतर पेरणीच्या वेळी ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा. बरं, बरं. मग हां, असं आणि कशामुळे नेमकं हे म्हणजे त्याच्यासोबत काय करतो हां, आपण, की थोडं गुळाचं पाणी वापरतो ट्रायकोडर्मा सोबत. ट्रायकोडर्मा सोबत. बरं. कारण की ते ट्रायकोडर्माची जी जीवाणू आहेत, हो. ते सगळ्यात सोयाबीनला चांगलं राहतात म्हणतात. बरं, 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 बरं. हां, ते बरं कारण ते ह्याचं जे कारण काय नेमकं? आपण 15 दिवस अगोदर हो, कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची करतो. हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही करतो. कारण ते नेमकं कारण काय याचं? हं. ह्याचं कीटकनाशकचं ह्याचं जमत नाही ना, जीवाणू असल्यामुळं. जीवाणू असल्यामुळे जमत नाही. हां, बरं, म्हणजे हे एक महत्त्वाचं कारण आहे. आपण समजा एक वेळ टाईम ठेवतो हां. याच्यामध्ये. बरं. तर याच्यामध्ये आता लागवड करताना आपल्याला याच्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा आहे किंवा ही व्हरायटीची निवड, वाणाची निवड कोणती करायची याच्यामध्ये चांगलं उत्पादन आता मिळवण्यासाठी? जर हं. सध्याच्याला आता वाहनं भरपूर आहेत पहा. हो, आता आमच्या भरपूर वाण आहे. परिसरामध्ये हं. सगळ्यात जास्त रुचीचं प्रमाण जास्त चालतंय. रुची. हो, बरोबर. हं, 2001, हं, 1001, आता हे हं, कोणते हो? हं. आता सध्याच्याला आम्ही 3 वर्ष झालं ना, आता आम्ही फेरपालट करतो दरवर्षी बियाणाची. वेगवेगळं बियाणं. हं. पहिल्यांदा आपण 726 घेतलं. हो, 726 नंतर आपलं हे पण फुले किंवा आपण घेतलं बरोबर. हं, 753. हं. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षीपासून आपण 992 ची हे करतो. आता मागच्या वर्षी आपण जे उत्पादन मिळवलं त्याच्यामध्ये कुठलं वाण वापरलं होतं आपण? आपण पूर्ण सगळं 992 वापरलं होतं. बरं, मागच्या वर्षी 992 आणि यावर्षी आता कुठल्या लागवड केली आपण? आता यावर्षी काय अर्धी 992 आहे. हां. आणि याच्यामध्ये काय केलंय माहिती आहे का, पुन्हा हो. पुन्हा एक 15 किलो आपण 1407 MECS, जे की बरं. पुणे हां. आगरकर पुणे इन्स्टिट्यूटची. बरोबर. आणि त्याच्यासोबत हं. पुन्हा एक 1407 आणि 1461. दोन्ही एकाच विद्यापीठाचे आहेत दोन्ही का? एकाच इन्स्टिट्यूट? विद्यापीठाचे आहेत. हां. ओके, तर ओके. ह्याचं हां. अव्हरेज विद्यापीठाचं म्हणणं आहे किंवा 39 क्विंटलचं पर हेक्टरचं. पर हेक्टरचं. हां. बरं. आणि जसं की आता आपल्या फुलेदुराचं आहे. हो. फुलेदुराचं हायेस्ट किती विद्यापीठाचं म्हणणं आहे की 28 ते 30 क्विंटल येऊ शकते. हेक्टरी. हां, हेक्टरी. बरोबर. पण हां, तसं नाही. आता काही-काही शेतकरी ह्याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, हां. एकरी 20-20 क्विंटलपर्यंत पण चाललेत. बरोबर आहे. हां. तर आपला पण उद्देश तेच आहे की ते शेतकरी जाऊ शकतात, तर आपण काहून जाऊ शकत नाही? बरोबर आहे ना. आता बरेच शेतकरी याच्यामध्ये जास्त उत्पादन मिळवणारे मिळवणारे पण आहेत. आहेत, आहेत. तर हां. त्या त्या पद्धतीने आपण जर व्यवस्थापन केलं हां, तर तर आपल्याला पण ते आपण पण उत्पादन जाऊ मिळू शकतो. शकते. हो. बरोबर आहे. मग आता यावर्षी आपली सगळं क्षेत्र किती लागवड आहे आपलं आता आपलं सगळं सोयाबीनचं? क्षेत्र हं. 6 एकर आहे. ह्याच्यामध्ये आता कोणती व्हरायटी किती एकरवर लागवड केली आपण? 3 एकरची आपली एक फुलेदुरू आहे हां. 992. 992. हां. हां, आणि याच्यामध्ये 1.5 एकर 1407 आहे. हां. आणि 1.5 एकर 1460 आहे. तर आपण सगळ्या 3 व्हरायटीची इथं लागवड 3 व्हरायटीची 3 हो. व्हरायटीची हो, लागवड केलेली आहे. तर याच्यानंतर आपण आता वाणाची निवड झाली याच्यामध्ये. हो. त्याच्यानंतर आपल्याला लागवड झाल्यानंतर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण म्हणजे लागवड झाल्यानंतर उगवल्यानंतर आपलं तण व्यवस्थापन करणं याच्यामध्ये हो. गरजेचं आहे. ते गरज तण व्यवस्थापनासाठी कशा पद्धतीने तुम्ही काय करता याच्यामध्ये? स्टार्टिंगला आपण काय करतो, हं, लागवड केल्यानंतर लगेच समजा एक 24 तासाच्या आतमध्ये हं. जे काही तुमचं स्ट्रॉंग आर्म, प्री इमर्जन्स तणनाशक हां, जे आहे. हां, ते मारतो. बरोबर. आणि हां. त्यासोबत एक 50 एमएलचा राउंड अपचा डोस टाकतो. म्हणजे ग्लायफोसेट 41% हो, राउंडअप त्याच्यासोबतच आपलं स्ट्रॉंग आर्म. स्ट्रॉंग आर्म. बरं हे कारण दोन्ही काय होते हां, माहिती का, बेडवर तण उगवते. बरोबर आहे. हां. तर ते तण असं तुम्हाला त्या स्ट्रॉंग आर्म मरत नाही. हो, ते कारण बिनाशकच काम करतं हां. फक्त. हं, तर मग त्याच्यामुळे ते काय होतं, राउंड अप मारलं की ते तण मरून जाते. मग बरोबर. खुरपणीचा संबंध येत नाही. बरं. त्याच्यामुळे आपण दोन्ही सुद्धा तणनाशक हां. एकत्र घेऊन इथं फवारणी करू हो. शकतो. तर याच्यानंतर आपण समजा हे झालं सुरुवातीचं तण व्यवस्थापन. हां. त्याच्यानंतर सुद्धा आपण काही जर तणनाशक तण उगवलं आपल्या हां. सोयाबीनमध्ये, तर त्याच्यासाठी काय उपयोग करता? आपण आतापर्यंत तणनाशक असं मारलंच नाही सोयाबीनमध्ये. बरं. म्हणजे काय गरजच पडत नाही, नाही का काय गरजच पडत खुरपणी नाही. करून आता घेता? आता काय पण करता? पाहू शकता तुम्ही, आता 1 हां. महिन्याचा आपला प्लॉट आहे. हो. आपलं त्याच्या सगळं काळी हां. दिसते पूर्ण काय अडचण त्याच्यामध्ये नाही. हां. तुम्हाला तण दिसणारच नाही. हो. फक्त वखर दोनदा मारतो आपण. बरं, बरं. म्हणजे त्याच्यात कोळपणी हो. करून घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तण व्यवस्थापन करणं पण खूप गरजेचं आहे. तर तसं भाऊनी जसं सांगितलं, की आपण सुरुवातीलाच स्ट्रॉंग आर्म जे आहे, डायक्लोसुलम जे मार्केटमध्ये येतं उपलब्ध. आपण इतर कुठल्या कंपनीचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर करू शकतो. पण नुसत्या स्ट्रॉंग आर्म किंवा डायक्लोसुलम वापरल्याने कसं बी कंट्रोल करू शकतात ते तणाचं. पण त्याच्यासोबतच जर आपण जे उगवलेलं तण आहे, तर ते कंट्रोल करण्यासाठी आपण इथं ग्लायफोसेट 41% जे की राउंडअप नावाने येतं, त्याचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे असं कोणी रेकमेंड केलेलं नाहीये, पण प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव असते. त्याच्यामुळे आपण हे मिक्स करून तुमच्या एका अनुभवाने तुम्ही वापर करू शकता आणि इथं तणाचं नियंत्रण सुरुवातीच्या काळामध्ये करू शकतो. बरं याचं जे वापर जे आहे तणनाशक
कीटकनाशकाचा, हो. ते आपल्याला सोयाबीन उगवल्यानंतर एक 24 तासामध्येच करावं लागणार आहे. 24 तासाच्या हा, आतमध्ये कारण जर जास्त तुम्ही उशीर केला तर तर सोयाबीनला सुद्धा सोयाबीनला बाधा होऊ शकते. बाधा होऊ हो. शकते. त्याच्यामुळे हे काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला. लगेचच सोयाबीन पेरल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. लगेच तणनाशक मारून घ्यायचं आहे. बरं, हे झालं तणाचं नियंत्रण. नियंत्रण. मग त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं कीट व्यवस्थापन कीट करायचे याच्यामध्ये? व्यवस्थापन हा ह्याच्यामध्ये बरोबर आहे. तुमचा हो. मुद्दा खरा आहे. हां. तर आपण काय करतो, एक 15 सोयाबीन उगवल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी घेतो. सोयाबीन उगवल्यापासून 15 दिवसाच्या अंतराने. 15 दिवसाच्या अंतराने. बरं, तर म्हणजे त्याच्यामध्ये काय? 15व्या दिवशी 15 ते म्हणजे एक 15 दिवसाच्या अंतराने घ्यावंच लागते. बरं, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये घेता आपण तुम्ही? काय करतो, हां. आशेटाप घेतो. म्हणजे आशेपेट ह्याच्यामध्ये ॲसिफेट. हां, ओके. हां. 75% मध्ये. 75% हां. याच्यामध्ये पुन्हा एक 8% घेतो 20% मध्ये. बरं. आणि त्यासोबत आपण काय करतो, एक कोणतं बी एक बायोस्टिम्युलंट घ्या ना. बरं, त्याच्या कशामुळे नेमकं म्हणजे काय कॉम्बिनेशन जे घेतोय आपण, हो. तर त्याचा काय फायदा होतो आपल्याला? आशेटापचं काय होतं माहिती आहे का, आशेटाप आपण घेतो. हां. बारीक काळी जर असली तर आशेटापनं मरती. बरोबर. पण हां. मोठी मरत नाही. बरं. आणि हां. आशेटापचं एक मुद्दाम असं कसं आहे माहिती आहे का, हां. आता याचे सोयाबीनचे पानं हां. आशेटापनं जाड होते. थोडं हो. हं, बरोबर आहे. हं. थोडा रखरखपणा येते. बरोबर. मग ते ॲक्टर काम घेतात. ॲक्टरनं थोडी पानाची लवचिकता चांगली होती म्हणजे पहा. कोवळेपणा जे दिसतंय हां. त्याच्यामध्ये ते ते कम ॲक्टरमुळे होतं. हां. हं. तर त्याच्यासोबत एवढं पहिलं नियोजन घेत होतो आपण. बरं, दोन्ही हे कीटकनाशक आणि त्याच्यात हो. एखादं बायोस्टिम्युलंटचा वापर बायोस्टिम्युलंट. करायचा. हो. म्हणजे आणि दुसरं याच्या आता सुरुवातीला खोडकिडीचा सुद्धा प्रॉब्लेम येतोय. तर हो. त्याच्यासाठी हे काम करतंय का? बरोबर आहे, हं. करतेच. हो. नाही तुमची ॲसिड हां, आशिफेट आणि ॲक्टरनं हां. तुमची खोडकुडी येतच नाही. आता तुम्ही समजा आता एक पाहताल, हं. पण अजून 15 महिन्याने या, कधी या, प्लॉट हो. तुम्हाला असंच दिसणार. बरं, म्हणजे पहिली फवारणी आपण कंपल्सरी ॲसिफेट आणि त्यासोबत ॲक्टर. हे थायमिथॉझम म्हणजे हो, ॲक्टर आपलं. ॲक्टर. हां. याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर एक तर वरच्या अळ्या पण कंट्रोल होतात सुरुवातीच्या आणि त्याच्यानंतर खोडकिडीचं सुद्धा कंट्रोल होतंय. हो, मग बरोबर आहे. त्याच्यानंतर आता दुसरी फवारणी कधी करायची? आता सेकंड प्रे आपला झालाय पहा आता. सेकंड स्प्रे किती दिवसाला करायचं पण आपण? आता सेकंड प्रे आपण सरासरी आता तसं नियोजन नसतं सेकंड प्रेचं. हां. जर आळी दिसलीच, हां. जर आळी दिसलीच, हो. तर तुम्हाला स्प्रे घ्यावाच लागते. कारण हो. तुम्ही का वाट बघणार आहात का अळीची? हो, बरोबर आहे ना. आपल्याला आळी नाही, दिसली तर आपल्याला घ्यावंच लागणार घ्यावंच आहे. हो. लागणार आहे. हं. दुखणं जर आलं माणसाला तर जावंच लागतं ना दवाखान्यात. बरोबर आहे. हां. त्याच्यामुळे एक आळी दिसली तर स्प्रे घ्यावाच लागते. बरोबर पण आहे. आपण मग ह्याच्यामध्ये काय करतो, आता हं. तुमच्या सांगितल्याप्रमाणे आपण हं. एक इमामॅक्टिन बेंझोएट घ्या. हो. त्यासोबत एक बायोस्टिम्युलंट घ्या. बरोबर आहे. हं. आणि एक आपलं रोको घ्या किंवा आपलं हे घ्या, बुरशीनाशक. बुरशीनाशक घ्या, कोणतं बी घ्या. बरं, म्हणजे जे जसं आपलं तुम्हाला शेतकऱ्याला परवडेल जसं तसं त्या घेऊ पद्धतीने शकता. आपण ही हां, दुसरी फवारणी करू शकतो. करू शकतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं आहेत. आपण फक्त हो. उद्देश आहे आपला आळी कंट्रोल करणं गरजेचं आहे हां. आपल्याला. पण एक सरासरी एक अंदाजे आपण किती दिवसाला ही फवारणी होती आपली दुसरी फवारणी? दुसरी फवारणी एक सरासरी 30-35 दिवसाच्या दरम्यान सोयाबीन लागवडीपासून होतीच. बरं, बरं. बरं, हे झालं दुसरी फवारणी आणि हो. त्याच्यानंतर आपल्या टोटल फवारणी किती होतात त्याच्यामध्ये? सरासरी 4 फवारण्या होत्यात आपल्या. 4 फवारण्या. ही झाली दुसरी आता. हो. दुसरीच्या नंतर तिसरी कधी करायची त्याच्यामध्ये? तिसरी हं. फवारणीला आपण काय करतो पहा, हां. थोडेफार एक 5% सोयाबीनला फुलं दिसली. फुलं हो. हं. तर जरा हां. सरासरी एक 40-45 दिवसाच्या दरम्यान बस, आपल्याला बस. फुलाची सुरुवात होती त्याच्यामध्ये. हो. हां, तर आपण त्याच्यासोबत तिसरी फवारणी घेतो. हो. तिसरी फवारणीला आपण काय करतो, हां. सोलोमन घेतो. बरं. हां, बाहेरचं घटक तर जे एवढं येतं हां. सांगता येणार नाही मला तुम्हाला. हो, हो. हां, हं, तर त्यासोबत आपण सोलोमन घेतो. हं. सोलोमन सोबत एक बायोस्टिम्युलंट कोणतं बी घ्या. घेतोच कंपल्सरी. बरं, म्हणजे बायोस्टिम्युलंट प्लस एक कीटकनाशक. हां, एक हं, कीटकनाशक आणि एक हं. बुरशीनाशक. एक बुरशीनाशक. हो, असं तिन्हीचं तिन्हीचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन घेतोच. बरं, म्हणजे सोलोमन त्याच्यामध्ये मित्रांनो एक तर आळी कंट्रोल करण्यासाठी घटक आहे. 2 घटक आहेत त्याच्यामध्ये. बीटा सायक्लोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड. तर रसोच्या किडीला सुद्धा ते काम हो, करते आणि आळीला सुद्धा काम आळीला सुद्धा करतं. काम करते. त्याच्यामुळे एक कीटकनाशक त्यासोबत एक बायोस्टिम्युलंट जे की फुलाची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याच्यानंतर तिसरं आपण बुरशीजन्य रोगासाठी बुरशीनाशक. हो. अशी मी तिसरी फवारणी आणि त्याच्यानंतर एक चौथी फवारणी कधी करायची त्या? चौथी फवारणी आपण काय करतो, तर सुरुवातीला आपण दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये. हो. म्हणजे समजा सोयाबीनला पापड्या लागल्या बरं, एक जवळपास एक 60-65 दिवसाच्या 60-65 दरम्यान. दिवसाच्या नंतर. हां, हो. तर त्यासोबत आपण काय करतो, एक हं. सोया मास्टर म्हणून एक औषध आहे. सोया मास्टर ते काय नेमकं कसं? त्याच्यामध्ये पहा, ते आता शेतकरी समूहाचं औषध आहे ते. बरं, बरं, बरं. तर हां. ते आपण कंपल्सरी दरवर्षी मारतोच. बरं. हं, आणि आपलं कीटकनाशक आणि आपलं सरळच सांगतो तुम्हाला, हं. बुरशीनाशक कंपल्सरी आपण दर फवारणीला घेतोच. बरं, म्हणजे बरं. दुसऱ्या फवारणीपासून. दुसऱ्या फवारणीपासून. हां, हां. पहिल्या फवारणीला घेत नाहीत, हं. पण दुसऱ्या फवारणीपासून घेतोच. बरं, बरं, बरं. हां. हे हे आपलं एक शेवटची फवारणी समजा ही हो, होऊ शकते शेवटची आपली 4. फवारणी. अशा पूर्ण एक 4 फवारण्या 4 फवारण्या. करतो हां. आपण पूर्ण याच्यामध्ये करतो. हो, घेतोच. बरं, मग याच्यानंतर फवारणी व्यवस्थापन झाल्यानंतर आता मध्ये एखाद्या वेळेस जर पाऊस आता यावर्षी तर पाऊस चांगलाच आहे. हो. पण पाणी व्यवस्थापन करण्यासाठी कशा पद्धतीने जर पावसाची उघाड झाली, हां. पावसाचा खंड पडला तर कसं पावसाचा खंड व्यवस्थापन पडला करता? तर आपल्याकडे स्प्रिंकलरची सुविधा आहे. स्प्रिंकलरने डायरेक्ट याच्यावर आपण पाणी देऊ हां, शकतो. पाटपाणी देत नाहीत आपण. हां. डायरेक्ट स्प्रिंकलरनंच पाणी देतो. बरं, बरं. हां. म्हणजे चालतं म्हणजे अशा पद्धतीने आणि आपण त्या हां. पाटपाण्यासोबत काय करतो आपण, जर लयच उघडीप पडली, हो, तर आपण एक स्प्रिंकलरची ह्या साईडला काही आणि ह्या साईडला काही, हो. असं 10-10 किलो आपण युरिया टाकतो. बरं, त्यासोबत युरिया पण देता येतो. मारतो तसं. आणि जर पाऊस व्यवस्थित राहिला तर युरिया टाकता का नाही? नाही टाकत. बरोबर युरियाची आहे. गरज नाही, नाही नाही. पडत.
बरं, अशा पद्धतीने आपलं पाणी व्यवस्थापन आहे. हो. याच्यामध्ये पुन्हा काही खत काही देता का नाही तुम्ही? नाही, खत आपण अजिबात देत सुरुवातीला नाही. दिलं तेच खत? सुरुवातीला जेवढं ते खत डोस हं. दिला तेवढं देतो. बरं, मग असं आपलं पूर्ण एक व्यवस्थापन आहे हो, याच्यामध्ये. बरोबर. आणखी काही वेगळं याच्यामध्ये आहे का आपलं काही जे वेगळं की तर काहीच नाही आपल्यापाशी. हां. जेवढं जे चालू आहे तेवढंच रनिंग चालू आहे. आणि त्याचसोबतच आपलं सॉइल माती सुद्धा आपली चांगली. चांगली हां. असल्यामुळे इथं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतंय. हो, बरोबर. तर मित्रांनो, असं एक पूर्ण व्यवस्थापन आहे या प्लॉटचं. मागच्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थापन करून त्यांनी चांगलं उत्पादन मिळवलेलं आहे आणि आता यावर्षी सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थापन इथं चालू आहे. तर एक आता एवढं जे आपण व्यवस्थापन करायला होतं, याच्यातून आता तुमची किती अपेक्षा आहे? यावर्षी किती उत्पादन मिळेल याच्यातून? आता साधारणपणे माझं टार्गेट तर हां. भरपूर आहे पहा. बरं. माझं टार्गेट तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, की हो. मला प्रशांत पाटलाची बरोबरी करायची. बरोबरी करायची. हां. पण आता तेवढं उत्पादन तुम्हाला शक्य वाटतंय? नाही, नाही. हां, शक्य वाटत नाही. हां. आता स्टार्टिंगला तर नाही वाटत. कारण हं. आम्ही 8 क्विंटलपासून पहा एक गेलेलो आहे. बरोबर आहे. सुरुवात आपली हां. एकरी 8 एक क्विंटल 7 आपल्याला क्विंटल, 8 हो. क्विंटल, 10 क्विंटल. हां. आता आमच्यात आहेत आज भरपूर शेतकरी. ते आता आमची सरासरी आमची तर पेरणीच असते पहा. बरोबर आहे. जास्त पेरणी करून टाकायची. पेरणीच. एक 25-30 किलो बियाणं टाकून द्यायचं. 10-12 क्विंटल जरी निघाला तरी आमचे हां. शेतकरी खुश असतात. बरोबर आहे. हां. पण आपलं ते धोरण नाही. हं. बरोबरी कशी करायची? तुमची बरोबरी कशी करायची हे आपल्या पक्का लक्षात आहे. सतत आपले प्रयोग चालू प्रयोग ठेवणं आपलं चालूच गरजेचं ठेवायचे. आहे. हां. हं. तर किती अपेक्षा किती आहे आपली तरी? तर किती यावर्षी यावर्षी उत्पादन सरासरी एक 18-20 क्विंटल निघायलाच पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षी आपण जे मिळवलंय तेवढं तेवढं उत्पादन मिळणं मिळायलाच आपल्याला पाहिजे. इथं हो. गरजेचंच आहे. तर मित्रांनो, आपलं शेतकऱ्यांचं कसं आहे, की बुवा आपण सतत शेतामध्ये प्रयोग करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय उत्पादन सुद्धा वाढू शकत नाही. आणि आता या मागच्या वर्षी ज्या पद्धतीने भाऊनी उत्पादन मिळवलेलं यावर्षी सुद्धा त्यांचं टार्गेट तेच आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह होईल. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि आपला पूर्ण व्हिडिओ तुम्ही माहिती चांगली दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.